नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट 2025 या पेपरसाठी आवश्यक असणारे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2013 रोजी झालेल्या पेपरमधले प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2013 मानवी वर्तनाचे शास्त्र अशी शाखा रिकामी जागा यांनी केली। पर्याय आहे वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वूड, मॅकडुगल। तर याचं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वॅटसन। ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया। मानसशास्त्राची व्याख्या: ॲरिस्टॉटल आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। मॅकडुगल मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। मॅकडुगल मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे अनुभवमिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय। फ्राईड यांच्या मतानुसार मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र। वॅटसन मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे। मॉर्गन किंग रॉबिन्स मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र। त्यानंतर वुडवर्ड मार्कविक्स व्यक्तींच्या क्रियांच्या त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय। क्रोग आणि क्रो यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधांचे अध्ययन होय। त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न। एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याचा अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते। पर्याय दिली आहेत: आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक जीवनवृत्तांत। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण पद्धत। तर याचं स्पष्टीकरण बघूया। जीवनवृत्तांत पद्धती काही व्यक्तींच्या वर्तनात सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या समूहाचे अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते। तर एखाद्या व्यक्तीचे बालपण, अनुभव, परस्पर संबंध, अभिरुची, वृत्ती, बुद्धिमत्ता, समायोजन, आशा, आकांक्षा, गुण व दोष यांची माहिती मिळते। ज्या व्यक्तीच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते। एखादा विद्यार्थी मागे पडण्याचे कारण, पार्श्वभूमी, उपाय यांचा सखोल अभ्यास करणे। जीवनवृत्तांत पद्धतीचा वापर करून फ्राईड यांनी क्रांतिकारक उपपत्ती मांडली। त्यानंतर बघूया तिसरा प्रश्न। कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे रिकामी जागाचे उदाहरण आहे। पर्याय आहे समावेश, मनाचा कल, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंद्रियभ्रम। यावरील स्पष्टीकरण बघूया। अबोधातील दोष इंद्रियभ्रम। उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर इंद्रियज्ञांकडून चुकीचा अर्थ लावला जातो। उदाहरणार्थ, कातड्याचा निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरून जातो। पाणी असल्याचं काचेच्या भांड्यात ठेवण्यात आलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असे वाटते। त्यानंतर रस्त्यावर पडलेले दुधाच्या बुच उन्हात चकाकते, आपल्याला ते रुपयाच्या नाण्यासारखे वाटते, ते आपण उचलतो। शेजारच्या रुळावरून चालणारी आगगाडी पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असं आपल्या भास होतो। त्यानंतर चित्तभ्रम म्हणजे काय, तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतो। उद्दीपक नसले की संवेदन निर्माण होत असते। उदाहरणार्थ, काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारत आहे असा भ्रम वाटतो, एकांत असणं हुरूर वाटतं। तर हे होते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित उत्तरं। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।